विद्यार्थी मित्रांनो, आपण नागरिक शास्त्राचं प्रकरण पहिलं, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, हा धडा जर समजा मी तुम्हाला डायरेक्ट जर फळ्यावर समजायला लागलो किंवा तुम्हाला मुद्दे सांगायला लागलो तर तुमच्या लक्षात येणार नाही, किंबहुना तुम्हाला त्या धड्याचा सिरियसनेस येणार नाही. आणि ते आजच्या तारखेला समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण जग पण पुन्हा तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करते. आपण पूर्वीच्या इयत्तांमध्ये मी तुम्हाला धड्याचं प्रास्ताविक करतोय, कन्सेप्ट सांगतोय, म्हणजे मग नंतर आपण पुढच्या सिरीजमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक मुद्दे, एक एक गोष्ट आपण त्याचं अवलोकन करून त्या गोष्टी समजून घेणार आहे. तत्पूर्वी धड्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट यावा त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला माहिती देतोय. ह्या ठिकाणी जगाचे जे संबंध असतात, जसं भारत आणि नेपाळ आज जो वादविवाद चालू आहे, भारत आणि चायना, भारत आणि पाकिस्तान हे आपले शेजारचे देश आहे. भारत आणि भूतान, भूतान आपला शेजारचा देश आहे. श्रीलंका आपला शेजारचा देश आहे. तुम्ही पाहिलं असेल, नेपाळ आणि भारत याच्यामध्ये जाण्या येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पासपोर्ट लागत नाही. पण आता परिस्थिती खूप बिकट झालेली आहे, कारण नेपाळला चायना ज्या पद्धतीने प्रमोट करतोय, मदत करतोय आणि भारताच्या विरुद्ध उभा करतोय, त्यामुळे पुन्हा एकदा स्थिती ही खूप बिघडलेली. आणि जरी तो कमजोर देश असला, कमकुवत देश असला, तरी पण तो आपल्याला सगळ्यात जवळचा आहे. तो देश आपल्या बाउंड्री पासून, आपल्या सीमेपासून सगळ्यात जवळ आहे आणि गेल्या कित्येक हजारो वर्षांपासून नेपाळ ह्या देशाशी आपले संबंध चांगले. पण तिथं हुकुमशाही आहे. हुकुमशाही असल्यामुळे कम्युनिस्ट जी पद्धती आहे, लोक देश चालवण्याची जी पद्धती, ती पद्धती जी नेपाळमध्ये आणि चीनमध्ये, तर त्या दोन्ही सारख्याच आहे. त्याच्यामुळे चीन त्यांना जवळचा वाटतोय. तर परराष्ट्र खातं, परराष्ट्र व्यवहार कशा पद्धतीने असतात, तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण पाकिस्तानचं घेतलं. पाकिस्तानला चीन सगळ्या प्रकारची मदत पुरवतोय आणि त्याबद्दल पाकिस्तानने चीन पासून एक रोड आहे, एक रस्ता बनवलेला आहे, तो पाकिस्तान पर्यंत पोहोचतोय. आणि पाकिस्तानमध्ये पोहोचतोय म्हणजे तो रस्ता जो आहे पाक ऑक्युपाइड काश्मीर या भागातून पोहोचतोय. त्या प्रोजेक्टचं नाव आहे सीपॅक. तुम्ही पाक ऑक्युपाइड काश्मीर जो आहे तो भारताचं अभिन्न अंग आहे. पण त्या ठिकाणी मुद्दामून चीन तिथं घुसून त्या ठिकाणी रस्ता बनवतोय आणि पाकिस्तानला प्रमोट करतोय. शेजारचे राष्ट्र आणि त्यांच्याबद्दल आपले असलेले संबंध, या दोन्ही गोष्टी खूप परस्पर रिलेटेड आहेत. आणि त्या गोष्टी ह्या जगातील जे आपले आंतरराष्ट्रीय जे संबंध आहेत, त्या संबंधांमध्ये कशा प्रकारचा सलोखा असला पाहिजे याबाबतचं उत्तम उदाहरण आहे. सध्या चीन आणि अमेरिका यांच्यात वाद चालू आहे. तर अमेरिकेने त्यांचा, चीनचा जो राजदूत अमेरिकेमध्ये होता, तर त्याला तिथून त्यांनी वॉर्निंग दिली की तू इथून लगेच निघून जा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये चीनने सुद्धा अमेरिकेच्या राजदूतला पुन्हा अमेरिकेला परत पाठवलं. म्हणजे राजनैतिक जे संबंध होते, त्यांचे राजकीय जे संबंध होते, ते संपुष्टात आले. आता इथून पुढचा टप्पा म्हणजे छोट्या मोठ्या चकमकी होणं. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे काहीतरी एखादं तात्कालीन कारण घडेल आणि त्याच्यानंतर युद्धाला सुरुवात होईल. तर आपण या प्रकरणामध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत, मागची बॅकड्रॉप आपण जाणून घेणार आहे. आपण थोडंसं इंट्रोडक्शन घेतलं परराष्ट्राबाबत. आपण इथं महायुद्धांच्या बाबतीत घेणार आहे. पहिलं महायुद्ध जे घडलं, आता याच्यात एक मुद्दा राहून गेलेला आहे, परस्परावलंबन. कुठलाही जगातला देश हा स्वयंभू सर्व गोष्टी हा स्वतः निर्माण करून स्वतःच्या देशातल्या लोकांचं पोट भरू शकेल यासाठी सक्षम नाही. कमी अधिक प्रमाणात खनिज असू द्या किंवा नैसर्गिक संपत्ती असू द्या, ही जगातील प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे विभागली गेलेली. त्याच्यामुळे प्रत्येक देश हा एकमेकांवर डिपेंड आहे. जसं भारताचं एक उदाहरण देतो तुम्हाला. भारत हा पूर्णपणे गल्फ कंट्रीजवर ज्या आहेत, म्हणजे गल्फ कंट्रीज म्हणजे सौदी अरेबिया, कतार, ओमान, इराक, इराण, सिरिया, लेबनन, ह्या देशांमध्ये ऑइलच्या विहिरी आहेत, डिझेल पेट्रोलच्या ऑइलच्या विहिरी आहेत. आणि त्यांच्यावर आपण पूर्णपणे डिपेंड आहे, कारण त्या गोष्टी आपण तिथून आयात करतो. जसं आपल्या इथं विहीर खोदल्यावर पाणी लागतं, तसं त्यांच्या इथं विहीर खोदल्यानंतर ऑइल सापडतं. तर ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर डिपेंड आहे. ते जर आपल्याला पाठवतील पेट्रोल, डिझेल, लॉकेल, जे काय असेल, क्रूड ऑइल, तर त्याच्यावर आपली अर्थव्यवस्था किंवा आपल्या गाड्या किंवा आपल्या फॅक्टरीज असतील किंवा आपले जे पण काही गोष्टी असतील तर त्याच्यावर डिपेंड आहे. आता पहिलं महायुद्ध जे झालं, ते लढलं गेलं 1914 ते 1918 या दरम्यान हे लढलं गेलं. लाखो लोक मारले गेले, कोट्यवधी कुटुंब विस्थापित झाले. याच्यामध्ये दोन भाग लढत होते. आणि हे सर्वप्रथम जगाने पाहिलेला विध्वंस होता.
कारण सुरुवातच होती विध्वंसाकडे जाण्याची आणि त्याची परिणती मग दुसऱ्या महायुद्धामध्ये झाली. आपण पहिले प्रथम महायुद्धाचं थोडंसं इंट्रोडक्शन पाहून घेऊ. 2 भाग निर्माण झाले होते. एक भाग जो होता तो ब्रिटन, त्याच्यामध्ये फ्रान्स होतं, त्याच्यामध्ये रशिया होतं आणि इटली होतं. आणि दुसऱ्या बाजूला जर्मनी होतं, हंगरी, जर्मनी होतं, बल्गेरिया होतं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी ऑस्ट्रिया होतं आणि ऑटोमन साम्राज्य म्हणजे तुर्की जे साम्राज्य आहे त्या तुर्की साम्राज्यातील काही देश होते. आणि यांच्यामध्ये हे युद्ध लढलं गेलं. युद्ध इतकं भीषण आणि इतकं विदारक होतं आणि इतकी जीवितहानी लोकांनी जगात पहिल्या वेळेस पाहिली होती की अशा पद्धतीने होऊ शकतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी युद्ध संपल्यानंतर राष्ट्रसंघ नावाची एक संघटना स्थापन झाली. राष्ट्रसंघ, या राष्ट्रसंघामार्फत ही स्थापन होण्याचं कारण म्हणजे जगातले जे देश आहेत, अमेरिकेसारखे जे जगातले विविध देश आहेत, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांची चर्चा झाली. त्याच्यात असं ठरलं की बाबा युद्धाने कुठलाही प्रश्न सुटणार नाही, आपल्याला अशी एखादी संघटना अस्तित्वात आणावी लागेल की जेणेकरून आपले जे प्रश्न आहेत ते युद्धाच्या मार्गाने न सोडवता चर्चेच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवले जातील. आणि त्यामुळे राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली. नंतर मग राष्ट्रसंघाने काही प्रश्न सोडवले, पण मग नंतर राष्ट्रसंघात पण काही क्रायसिस झाले. राष्ट्रसंघ काही गोष्टींमध्ये अपयशी ठरला आणि मग त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू झालं त्या दरम्यान अत्यंत विदारक अशी परिस्थिती तयार झाली. आणि दुसऱ्या महायुद्ध हा जो कालावधी होता हा 1939 आणि ते 1945 या दरम्यान जर झालं, अशी कोणती जागा नाही या देशातली या जगातली की ज्या ठिकाणी त्याचा इफेक्ट झाला नाही. पृथ्वी, आकाश, समुद्र प्रत्येक ठिकाणी या पूर्ण दुसऱ्या महायुद्धाने सर्वस्व गोष्टी व्यापून घेतल्या. इतका मोठा नरसंहार हा जगाच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा नरसंहार. सेकंड वर्ल्ड वॉरचे व्हिडिओज, सेकंड वर्ल्ड वॉरवर जेवढं लिखाण केलं गेलंय जगातल्या कोणत्याच टॉपिकवर एवढं लिखाण केलं गेलं. सेकंड वर्ल्ड वॉर ही लोकशाही राष्ट्रांचं हुकुमशाही राष्ट्रांविरुद्धचा उठाव होता. आणि या उठावामध्ये ज्या गोष्टी आणि ज्या घटना घडल्या तर त्या सामान्य माणसाला त्यांनी संपूर्णपणे संपवून टाकलं. युद्धामध्ये जे राष्ट्र इन्व्हॉल्व्ह होते त्या राष्ट्रांची पूर्ण अस्मिता, त्यांचा पूर्ण गौरवशाली इतिहास हा सगळं संपवून टाकला. दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताचा सुद्धा सहभाग होता. तुम्हाला कदाचित पुस्तकात ही माहिती मिळाली नसेल. भारतात त्यावेळेला इंग्रजांचं शासन होतं आणि त्या इंग्रजांच्या शासनामध्ये भारतीय सैन्य जे आहे ते भारतीय सैन्याला ब्रिटिशांनी दुसऱ्या देशामध्ये पाठवलं होतं युद्ध करण्यासाठी. आणि मग त्यावेळेसची एक हिस्ट्री सांगतो तुम्हाला, जी माहिती मिळालेली, जी माहिती आहे पुस्तकांमध्ये आणि जी माहिती आहे जगाला माहिती. भारताचं सैन्य ज्या वेळेला लढायला जायचं, लढायला गेल्यानंतर सगळ्यात पुढे जर असायचं तर भारताचे सैन्य असायचं. भारताचं सैन्य असायचं. त्यांची परिस्थिती अशी होती मित्रांनो की त्यांच्याकडे बंदूक असायची पण बंदुकीला गोळ्या नसायच्या. सगळ्यात पहिले भारताची पलटण पुढे जायची आणि भारताची पलटण पुढे गेल्यानंतर भारताची पलटण पुढे जायची सर्वप्रथम लढायला. आणि भारताची पलटण पुढे गेल्यानंतर मग त्या तुकडीमध्ये काही कॅज्युअलिटीज व्हायच्या, काही लोक मारायचे, सैन्य मारायचं आपलं. मग पुन्हा दुसरी पलटण पुन्हा पाठवायचे ना तर पुन्हा भारतीयच पाठवायचे. ते बिचारे जीव वाचवण्यासाठी प्रतिकार खूप जोरात करायचे. आणि मग तिसरी पलटण जेव्हा यायची भारताची तर ते तिसरी पलटण पुढे करायचे आणि त्याच्या मागे ब्रिटिश सैन्य यायचं. आणि ब्रिटिश सैन्य यायचं आणि मग ते जे उरलेले समोरचे राहायचे तर त्यांना गोळ्या वगैरे मारायचे, बँड वगैरे लावून. त्यांचं जे रॉयल जी पद्धत आहे त्या रॉयल पद्धतीने मग ते यायचे. भारतीय सैन्याचा वापर अशा पद्धतीने झाला. राजश्री शाहू महाराजांनी त्यावेळेला भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि दुसऱ्या महायुद्धाचा काळ हा इतका भयंकर होता की त्या कालावधीमध्ये अमेरिकेचा कुठलाही संबंध नव्हता. अमेरिका आज आपल्याला श्रीमंत दिसतोय त्याचं कारण हेच आहे की ज्या वेळेला दुसरं महायुद्ध चालू होतं त्यावेळेला जेवढे पण देश युद्धामध्ये, जगातले जेवढे देश युद्धामध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्या सगळ्या जगातल्या देशांना अन्न, धान्य, गोळ्या, औषधं याचा संपूर्ण एकतर्फी पुरवठा हा अमेरिका करत होता. व्यापार सगळा अमेरिकाच करत होता. पूर्ण सगळ्यांना तुम्ही लढा, तुम्हाला काय लागतं ते विकत घ्या आमच्याकडून. आणि मग त्यावेळेला अमेरिकेची जी अर्थव्यवस्था होती ती अर्थव्यवस्था प्रचंड प्रगत झाली. ती
इतकी प्रगत झाली की त्यावेळेला सगळा सोन्याचा चांदीचा मुद्रा जेवढा पण ओघ होता तो संपूर्ण अमेरिकेकडे गेला. की आजही आपल्याला अमेरिकेमधली समृद्धताची दिसते, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाचा खूप मोठा वाटा आहे, प्रचंड वाटा आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचा एक नाविक तळ आहे, पर्ल हार्बर नाव आहे, त्याच्यावर पिक्चर पण येऊन गेलाय बॉलिवूडचा, हॉलिवूडचा. आणि त्याच्यावर मग त्या पर्ल हार्बर जे बंदर आहे त्याच्यावर जपानच्या सैनिकांनी विमानं पाठवले आणि त्याच्यावर हल्ला केला आणि पूर्ण बंदर जे आहे ते पूर्ण बंदर नष्ट करून टाकलं. याचा राग अमेरिकेला आला आणि अत्यंत शेवटच्या एकदम नीक पॉइंटला, कारण हिटलर त्यावेळेला खूप त्याची जे हिटलर आणि त्याच्याबरोबर जे लोक होते ते त्यांची जी पूर्ण प्लॅनिंग जे होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये तर ते खूप जबरदस्त रिटॅलिएट करत होते, जबरदस्त संघर्ष चालू होता. त्यावेळेला ऐन वेळेला जेव्हा अमेरिकेवर आघात झाला तेव्हा अमेरिका सगळ्यात शेवटच्या क्षणाला युद्धात उतरली आणि ती गोष्ट निर्णायक ठरली. आणि अमेरिका युद्धात उतरल्यानंतर मग जे शत्रू राष्ट्र होते, मित्र राष्ट्रांकडून जिथून रशिया होता, इंग्लंड होता, त्या बाजूने अमेरिका उतरली आणि काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये दुसऱ्या महायुद्धाचा निकाल त्यांच्याकडे फिरवून घेतला. तर अशा सगळ्या घटना घडल्या. पण याच्यामध्ये सगळ्यात प्रथम वेळ होती की सगळ्यात अत्याधुनिक पूर्णपणे मशिनरीज, विमानं, मिसाईल्स, बॉम्ब्स याचा वापर केला गेला. आणि त्या दरम्यान अमेरिकेने जगातलं सगळ्यात पहिला एक स्फोट घडवला, तो जगाला सगळ्यात पहिले माहीत पडला. अणुबॉम्ब जो आहे त्यांनी अणुबॉम्ब हिरोशिमा नागासाकी या शहरांवर टाकला. आजही तिथल्या जमिनीवर कुठलंही पीक उगत नाही. आजही तिथले जे मुलं आहेत जे जन्माला येतात ते वेडेवाकडे जन्माला येतात, काहीतरी व्यंग घेऊन त्यांच्यात जन्म होतो त्यांचा. कारण जे किरण त्यांच्या ज्या DNA मध्ये पोहोचलेले आहेत त्यांच्या पालकांच्या, तर तेच रिफ्लेक्ट होतात त्यांच्या येणाऱ्या पिढीमध्ये. तर त्या हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकला आणि त्या बॉम्बमध्ये काही मिनिटात, काही सेकंदात लाखो लोक मरून गेले. विचार करा तुम्ही, काही सेकंदात लाखो लोक मरून गेले. उदाहरणार्थ तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की असा कसा बॉम्ब असेल तो, तर आपण 40 डिग्री टेम्परेचर मध्ये उन्हाळ्यात असतो, तर आपल्याला जर पंखा नसला तर किती गरम होतो. आणि तुम्ही विचार करा जेव्हा 40,000 डिग्री टेम्परेचर तयार होईल त्यावेळेला परिस्थिती कशी होईल. तर त्या पद्धतीचं टेम्परेचर बॉम्ब टाकल्यानंतर तयार झालं आणि अक्षरशः लोकांचे फक्त सांगाडे शिल्लक राहिले. जे लोक दूर दूर होते तर त्यांच्यावर सुद्धा जे किरण, अल्ट्राव्हायलेट जे रेज होते त्याचं जे उत्सर्जन झालं बॉम्बच्या माध्यमातून, तर ते लोकांच्या DNA पर्यंत जे वाचले त्यांच्यात व्यंग निर्माण झालं. आणि आता सुद्धा येणाऱ्या कित्येक पिढ्या ज्या होत्या त्याच्यानंतरच्या काळात त्या व्यंग स्वरूपातच जन्माला आल्या. तर आपण या धड्यामध्ये खूप रोमांचकारी आणि खूप चांगली माहिती दुसऱ्या महायुद्धाची, पहिल्या महायुद्धाची घेणार आहे. मी तुम्हाला तत्पूर्वी इंट्रोडक्शन सांगितलं. नुसतं महायुद्धात इन्व्हॉल्व जे देश होते, महायुद्धामध्ये कशा पद्धतीचं प्लॅनिंग होतं, किंबहुना महायुद्धानंतर कसे बदल घडत गेले. जसं दुसरं महायुद्ध घडल्यानंतर संपूर्ण जग एकत्र आलं आणि सगळ्या जगाने एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र संघटना, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना केली. जे आज आपण पाहतोय त्याचीच एक जी ब्रँच आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, त्याची जे आता आज आपल्याला जो युनायटेड नेशन्सच्या माध्यमातूनच आपले कोरोनाचे पेशंटचे इलाज होत आहेत. म्हणजे किंबहुना त्या युनायटेड नेशन्सला जे जॉईन झालेले जे देश आहे तर त्या देशांच्यावर लक्ष ठेवायचं काम युनायटेड नेशन करते की कशा पद्धतीने हे देश काम करतात. युनायटेड नेशन्सची पण आपण माहिती या प्रकरणामध्ये घेणार आहे. आणि या प्रकरणामध्ये आपण हिटलर बाबत पण खूप चांगली माहिती घेणार आहे की हिटलर कशा पद्धतीने हुकुमशाही केली. हिटलरचं थोडंसं मी त्याच्यावर एक व्हिडिओ पण टाकणार आहे की हिटलर नेमका कसा होता, काय होता, हिटलरने कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या, हिटलरचा मृत्यू कसा झाला, हिटलर हा कोणत्या कुटुंबातून आला होता, सगळी माहिती आपण पुढच्या प्रकरणात घेणार आहोत. आणि मग प्रादेशिक संघटना, अलिप्ततावाद चळवळ आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे जगात शीतयुद्ध चालू आहे, जे शीतयुद्ध भारत पाकिस्तानमध्ये चालू आहे किंबहुना अमेरिका आणि चीनमध्ये चालू आहे, आपण त्याची पण माहिती ह्या प्रकरणात घेणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आजच्या युगातली जागतिकीकरण म्हणजे जी मुक्त बाजारपेठ आहे. आज इथल्या वस्तू आपण चीनला विकू शकतो, अमेरिकेला विकू शकतो, तिथल्या वस्तू आपण घेऊ शकतो.
तर ही मुक्त बाजारपेठ जागतिकीकरण जे झालं, ग्लोबलायझेशन, तर त्याची माहिती पण आपण या प्रकरणात घेणार आहे. लवकरच भेटू आपण पुढच्या प्रकरणामध्ये. धन्यवाद.